नमस्कार मंडळी, आशा करते की तुम्ही सगळे ठीक असाल आणि कोणीतरी प्रॅक्टिस केली असेल मंडालाची. आता मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की साईज काय असणार आहे. इथं मी स्केचबुक ॲप वापरते आहे. या फॉर्म इथं क्लिक करायचं, टच करायचं, न्यू स्केचवर टॅप करा. पिक्सल साईज 1980 × 1980 आहे. रेझोल्युशन 300 आहे. क्रिएट टॅप करा, सेव्ह करंट स्केच करा. मी टाईम लॅप्स ऑन करते आणि आपण आता सुरू करू. सेक्शन्स घेते मी, पुन्हा 16 सेक्शन्सच घेणार आहे. आता आपल्या पेनची साईज मी 3 ठेवते. सुरुवात आपण नेहमीसारखी सर्कलने करतो आहे. सरळ सोपे सुंदर डिझाईन करणार आहोत आपण, काहीच कठीण नाही आहे. इथे आपण सूर्यासाठी जे करायचं ना तसं करते मी. ट्रायंगल करते. एका ठिकाणी ट्रायंगल केले की सगळीकडे ट्रायंगल होऊन जातात. बघा, आता आतमध्ये ना मी थोडीशी साईज कमी करते, याची 2 करते आणि बारीक अशा लाईन्स बनवून घेते आणि इथे डॉट्स काढते, थोडे मोठे डॉट्स. छान दिसते. आता परत साईज 3 करते आणि इथं लाईन बनवून सर्कलमध्ये याला आतमध्ये ठेवते. वरची लेअर करते तर याला थोडी थिक ठेवते. आता याच्यावर परत आपण ना छोटेसे ट्रायंगल्स काढणार आहोत. म्हटलं चला जॉईन करून टाकते एक दुसऱ्याला. मिडल हे परत इथं एक, परत याच्या आतमध्ये एक ट्रायंगल काढते आणि याला फिल करून टाकते. परत एक सर्कल, ही लाईन थोडीशी थिक करते. बघा, छान वाटतं ना. आता इथे डॉट देते मी. आज आपण मेजर डॉट सर्कल हेच करणार आहोत. इथे एक बारीक लेअर बनवते मी, अजून एक बारीक लेअर. आता याला फिल करून टाकायची. बघा, खालची लाईन थिक आहे, वरची लाईन थोडी थिन आहे. आता मी फक्त वरती एक बारीक लाईन करते, बस झालं. बघा, अजून पण खूप मोठं करायचं बाकी आहे आपल्याला. आता पुन्हा मी ट्रायंगल घेते. लाईन कंप्लीट करणार, इथं जॉईन करून सर्कल बनवून टाकणार. लेअर थोडी थिक घेणार, याला फिल करून टाकणार. मला नक्की कमेंट करून सांगाल तुम्हाला आवडतं आहे की नाही, तुम्ही प्रयत्न करताय की नाही. खालती जे केलं ना तेच करते मी. पॅटर्न सेम फॉलो करतो आहे आपण, काही वेगळा पॅटर्न नाही बनवतो. इथलं सेंटर घ्या. इथलं सेंटर सिलेक्ट करायचा आणि राईट साईडला जायचं. आता इथून आपण परत खालती इथं सेंटरला जॉईन करायचं. आपला ट्रायंगल झाला. आता पुन्हा सेम प्रोसेस फॉलो करा. एक थिक लाईन. लक्षात घ्याल की आता थोडंसं ना थिकनेस पण वाढवाल. पहिले आपली सगळ्यात सेंटरमध्ये होतं तर ते खूप जागा छोटी होती आणि सेंटरमध्ये इतकं थिक चांगलं नसतं टेस्टला, म्हणून आपण त्याला पतलं करतो. जसं आपण मोठं करत जातो साईज वाढत जाते आणि तेव्हा थिकनेस पण वाढवत जायची.
थोडीशी ना पेनची साईज वाढत आहे. बरोबर. पुन्हा अजून एक ट्रायंगल. इथून सेंटर घ्यायचा, आपल्याला जी हाईट पाहिजे ती घ्यायची आणि खालती ट्रायंगल तयार. सेम पॅटर्न मी फॉलो करणार आहे पुन्हा. थिक, मग त्याच्यानंतर अजून थोडीशी थिक लाईन, आणि मग सगळ्यात वरती एक थोडीशी पतली. आता यांना फिल करून टाका. झालं. आता मी याच्यावरती जे ट्रायंगल करणार आहे ना, ते थोडे छोटे छोटे करणार आहे. फायनल एंडिंग असेल ना, म्हणून छोटे ट्रायंगल तिथं. आता मी नवी लेअर घेते आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये फिल करू. साईज मी छोटी करते, 2 करते. आता इथे ना मी अजून एक आतमध्ये ट्रायंगल बनवते आणि आतमध्ये एका साईडने एका अँगलमध्ये लाईन्स फिल करते. इथं मी थोडीशी साईज मोठी करते, एक डॉट देणार. डॉट चांगला मोठा पाहिजे आपला. आता मी याच्यात ना कलर चेंज करून ना बारीक डिझाईन करते. व्हाईट कलर घेतला, त्याच्या आतमध्ये डॉट दिला, एक सर्कल काढला, पुन्हा एक सर्कल काढला, डॉट्स दिले. आता नेक्स्ट लेअर, याला मी हाफमध्ये डिवाइड करते. एक साईडमध्ये असे लाईन्स घेते. एक सेकंड, मला पेन चेंज करायचं. बेसिकमध्ये फेल्ट पेन घेते. साईज मी 1.5 करून बघते एकदा. किती आहे? नाही, साईज 1च घेईल मी. पूर्ण ट्रायंगलचा हाफ पोर्शन लाईन्सने फिल करून टाका.
जसं तुम्ही लाईन्स भराल ना, तुम्हाला जाणवेल की एक प्रकारचा ना आपला सगळा स्ट्रेस कमी होऊन जातो. कधीही असं वाटत असेल की नाही खूप स्ट्रेस आहे, काही सुचत नाही आहे, काय करावं, काही निर्णय नाही घेता येत आहे, सरळ मंडाला करायला बसायचं. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे काही उत्तरं नाही आहे, पण काहीतरी करण्यात ना वेळ थोडा घातला ना तर खूप फरक जाणवेल. करून बघा कधी. आपल्याला असं वाटतं काय हे वेळ घालवणारी गोष्ट आहे, काय टाईमपास आहे, पण नाही, फरक पडतो. करून बघा. हा पूर्ण पोर्शन ना ब्लॅकमध्ये फिल करते आहे मी. इथे ना लाईन थोडी चांगली नाही आली, मला थोडंसं इरेज करू द्या इथे. परफेक्ट. आता पुन्हा मी इथे एक सर्कल बनवेल. नको, मला सर्कल नाही करायचं आता, मी ट्रायंगलच बनवेल रिव्हर्समध्ये. साईज 1.5 ठेवते. पुन्हा आतमध्ये एक त्याचं छोटं ट्रायंगल सेम फॉलो करेल मी. आता पुढची लेअर. याच्यात ना आपण एक डिझाईन वेगळी करू. हा वाला पोर्शन फिल करून टाका. बघा, लक्ष ठेवाल की मी इथं सेम हे नाही करत आहे. इथे एका पॉईंटमधूनच मी सगळे लाईन्स काढते. आता याच्यातनं मी अजून थोडीशी साईज छोटी करते आणि याच्यात डॉट्स देते. स्टार्टिंगला लाईट लाईट, एंडिंगला डार्क. सेंटरमध्ये डॉट्स देते. लक्ष ठेवाल. तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही करू शकता. सेंटरला, टॉपला, बॉटमला. जितका प्रयत्न कराल ना, जितका प्रॅक्टिस कराल ना, तुम्हाला तितके आरामात डिझाईनी येतील. असं नाही की ही डिझाईन काढलीच पाहिजे, तीच डिझाईन केली पाहिजे, मला डिझाईनही येत नाही, असा विचार बिलकुल करायची गरज नाही आहे. मनात येईल ते डिझाईन करायची. सुरुवातीला अगर असं वाटलं की नाही मला कोणतीच डिझाईन समजत नाही, तर एखाद दोन फक्त डिझाईनी ना आपल्या चादरीवर, पडद्यांवर, बाहेर जे दिसतात ना त्या डिझाईन घेऊन घ्यायच्या आणि त्यांची ना फक्त 2 डिझाईनी अशाने लिहून एका पेपरवर बनवून ठेवायच्या आणि मग त्या 2 डिझाईनिंगचंच तुम्ही ड्रॉईंग करा. पूर्ण मंडाला त्याच फक्त 2 डिझाईनिंगचा वापर करा. अगर वाटलं की नाही अति होते, सेम डिझाईन होते, तर सरळ
एका ठिकाणी ना लाईनी घ्यायच्या. नाही, हे पहा, आता मी ना दाखवते. इथं मी आतमध्ये वेगळी करणार होती, पण तुमच्यासाठी लाईन्स दाखवते कशा ते. ठीक आहे, एक डॉट द्या, लाईन करा, डॉट द्या, लाईन करा, डॉट द्या, लाईन करा, डॉट द्या, लाईन बनवा. सेंटरमधनं घेते, लाईन, डॉट, लाईन. 3च लाईनी बनवते मी, एक्स्ट्रा लाईनी बनवत नाही आहे. 2 डॉट आले पाहिजे, लाईनी झाल्या पाहिजे. बघत असाल तर हे पण वेगवेगळे आहे. असं फिक्स नाही आहे की एकाच ठिकाणी सगळे डॉट्स येत आहे. नाही, असं काही नाही आहे. प्रत्येक डिझाईन वेगवेगळी. जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही की इथं सगळीकडे सेम एकाच ठिकाणी डॉट यायला पाहिजे, तर तेव्हा तसं करायचं. जेव्हा वाटतं की नाही माझी ही डिझाईन झाली आहे बनवून, मला दुसरी बनवायची, तर लाईन लॉंग करायची, डॉट्स 2 ठेवा, 3 ठेवा, तुमची इच्छा. झाली डिझाईन. वाटल्यास मी इथला मधला ना मध्ये फिल करून टाकते. थांबा, बघते कसं वाटतं ते पहिले. एरिया फिल करूया. थांबा, या पार्टला इरेज करते मी. आता हा एरिया फिल करू. चला, सेकंड. असं वाटलं ना की तुम्हाला डिझाईन चांगली नाही वाटत आहे, नाही तर तुम्हाला लाईन चेंज करायची आहे, इरेज करा. डिजिटलमध्ये ऑप्शन असतं अंडू, रिडूचं आणि इरेज करायचं. त्याचा भरपूर वापर करा. चुका झाल्या तर चालतात, काही प्रॉब्लेम नाही आहे चुका असल्याने. इथे पण ट्रायंगल छान दिसले असते ना, पण जाऊ दे, मी फिल करायचा निर्णय घेतला, फिलच करते. काही नाही तर फक्त कॉन्सेंट्रिक सर्कल्स बनवू शकतात. एक कॉन्सेंट्रिक सर्कलची लेअरमध्ये फुल ब्लॅक फिल करा, दुसरा ब्लँक ठेवा. पुढच्या याच्यात परत ब्लॅक फिल करा, त्याचा पुढचा ब्लँक ठेवा. वाटल्यास मी एखादा तो बनवून दाखवेल तुम्हाला. सिम्पल, सरळ, 5 मिनटात होईल बहुतेक तो. कलर तर फिल करायचा आहे. दिवसातनं 5 मिनटं तर तुम्ही काढूच शकतात प्रॅक्टिसला. मोबाईलवर सुद्धा बनतं हे, तर कारण नका सांगू की माझ्याकडे नाही आहे, कागद नाही आहे, टॅबलेट नाही आहे. प्रयत्न करा, आरामात होईल. इथं ना मला हे छान नाही वाटत आहे. एक साईड जास्ती ठीक आहे. चला, काय छान वाटतं, वाईट नाही वाटत आहे. आता लास्ट लेअर आपण फिल करून टाकू. साईज पुन्हा मी 1.5चं 1 करते आहे. आपण लास्ट लेअर वाटतं 1.5 ठेवलेली.
आतमध्ये ना आपण तेच फॉलो करूया जे खालती फॉलो केलं. मी डिझाईन चेंज करणार होती पण नको आता. सगळ्यात खालती बघा मी जे लाईन्स केले होते ना हे वालेच करणार आहे मी, पण डिरेक्शन अपोजिट ठेवेल. सेम इथं तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही इथं वेगळी डिझाईन टाकू शकता, तुमची इच्छा. हवं तर तुमचा आता मंडाला कंप्लीट झाला आहे म्हणू शकतात तुम्ही, पण मला असं वाटतं की आपण सगळीकडे डार्क केले तर हा पण पोर्शन डार्क करून टाकावा. थोडीशी पेनची साईज वाढवते मी, म्हणजे मला पटकन कलर फिल करता येतील. झाला आपला मंडाला तयार. वाटल्यास मी इथं ना 2 डॉट्स टाकते, साईज थोडी वाढते. इथे एक डॉट, इथे एक डॉट. ओ बरं वाटतं आहे. मी ना हां तेच इथं मी एक जरा डार्क करून टाकते. इथे बघा ना 2 टिंब आले आहेत, त्याचे मला नको येत आहे का, चुकून बनवले गेले असते. झाला आपला मंडाला तयार. तुम्ही सगळ्यांनी नक्की प्रॅक्टिस करा. सेक्शन क्लोज करते आणि ह्याच्यात तुम्ही शेडिंग पण करू शकतात, पण मी नाही करणार आहे आज. पहिलेच आपले 23 मिनटं झालेले आहेत. नवा लेअर घेते. चला भेटू आता परत उद्या. तुम्ही नक्की प्रॅक्टिस कराल आणि मला सांगाल कसं वाटलं ते, आवडलं की नाही मंडाला, आणि तुम्हाला फरक पडतो की नाही आर्ट थेरपी करून.